हाय हॅलो नमस्कार. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज मी नेहमीप्रमाणेच मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. मुलं वगैरे उठली होती, माझी आंघोळ वगैरे झाली होती. तर मी किचनमध्ये आले की पहिल्यांदा सगळ्यात आधी कणिक वगैरे मळून घेते, मग बाकीचे कामं करते. इथे ना आमचा चहा वगैरे झाला होता आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात केली होती. आज जरा रिलॅक्स होतं सगळंच, कसलीही कामाची गडबड नाही, काही नाही. त्याच्यामुळं सगळं निवांत चालू होतं. नाही तर सकाळी उठलं की नेहमी खूप गडबड असते, मुलांचं ओरकायचं, यांचा डबा द्यायचा. तसं आज काही नव्हतं. हे येणार होते डबा न्यायला, पण थोडं लेट येणार होते. असं ना टेन्शन फ्री असलं की माणूस रिलॅक्समध्ये काम करतं. आणि मग रात्रीचं उशीर होतो झोपायला, त्याच्यामुळं सकाळी लवकर नाही उठलं जात, म्हणून गडबड होते सगळ्या या गोष्टींची. तर इथे ना माझं कृष्णाला बघत बघत कणिक मळायचं चालू होतं. मी पीठ मळून घेतलं इथे ना, आणि तेल संपलं होतं, त्याच्यामुळे ती मी केटलीमध्ये काढलं होतं. तर हे त्याचं कागद आहे, आणि मी ते तेल वाया जाऊ नये म्हणून कणिक मळले की त्याच्यामध्ये ते ठेवून देते, म्हणजे त्याला छान तेल लागतं त्याच्यामध्ये, जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते. आणि पीठही छान मळतं, म्हणजे छान सॉफ्ट होतं. आणि मी सगळं नंतर जरा उशिराने चपात्या करते, त्याच्यामुळे तोपर्यंत छान सॉफ्ट झालेलं असतं, छान मळलेलं असतं पीठ. तर इथे माझी तीच तयारी चालू होती, आणि कृष्णा होताच खाली, त्याच्याशी गप्पा मारत मारत माझं काम चाललं होतं, त्याच्याकडे लक्ष देत देत. तर मी आज वाटाण्याची भाजी करणार होते. हिरवे वाटाणे मी रात्री भिजत घातले होते, आणि आता मला त्याची भाजी बनवायची होती, तर त्याची तयारी करत होते. तर कृष्णा मध्ये मध्ये करत होता रडत होता, आणि मग त्याला मी शेवटी उचलून घेतलं आणि ओट्यावरती बसवलं. त्याला खूप छान वाटलं तिथं बसल्यावरती, पण मला भीती वाटत होती की तू पडतोय की काय, म्हणून मी त्याला तिथून उचलून समोर बसवला, की जेणेकरून माझं लक्ष राहील त्याच्याकडे आणि तोही शांत बसेल. त्याला खूप छान वाटत होतं. मी पहिल्यांदाच बसवला होता ओट्यावरती, नाहीतर मी शक्यतो गॅसजवळ नाही जाऊ देत. आणि टोमॅटो कट करत होते, तर त्याला दिलं ते थोडंसं खाण्यासाठी. तर शिव आला, शिव म्हटला मलाही पाहिजे, त्याला टोमॅटो खूप आवडतं, मग त्यालाही दिलं. तसंच त्याच्याशी गप्पा मारत मारत माझं काम चालू होतं निवांतमध्ये. टोमॅटो आवडतो, दोघांनाही आवडतो, खातात ते मस्त. तर इथे ना मुलांचं कसं असतं की त्यांना सारखं अटेन्शन पाहिजे असं. कृष्णाला तर वाटतं मी सतत त्याच्याजवळ राहावं, त्याच्यासोबत खेळावं. त्याच्यामुळं मी कुठेही गेले तरी तो सारखा रडत असतो, मला घे मला घे. आता त्याला बोलायला येते थोडंफार, त्याच्यामुळं तो बोलतो. तर त्याच्याशी गप्पा मारत मारत इथे माझी भाजीची सगळी तयारी झाली आहे, आणि आता मी भाजी टाकायला घेणार आहे. मी म्हणजे माझं असं सगळं शॉर्टकटमध्येच असतं. मी जास्त लॉंग प्रोसेसमध्ये जात नाही, पटपट आवरण्यासाठीच असतं आहे. मी शक्यतो सकाळच्या भाज्या माझ्या बऱ्यापैकी ह्या कुकरमध्येच असतात, आणि गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो. आत्ता सध्या गॅसचा किती तुटवडा चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण ही माझी नेहमीची सवय आहे की मी त्यासाठी खास भाजी बनवण्यासाठी हा खास कुकर घेतला आहे. मी घेतला आहे म्हणजे माझ्या आईने पाठवून दिला आहे तो. तर इथे ना मी ते कुकरमध्ये तेल टाकलं 2 चमचे, आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकले, ते छान तडतडले की त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला आहे आणि कढीपत्ता. पाडव्याच्या दिवशी आणला होता हा कढीपत्ता आबांनी, अजूनही किती फ्रेश आहे. बरेच दिवस जातात ते फ्रीजमध्ये, जे ऑर्गनायझर आहेत ना त्याच्यामध्ये भाजीपाला ठेवला की 8 दिवस 15 दिवस काहीच होत नाही, जसं आहे तसं. म्हणजे जोवर संपत नाही तोवर ते खराबच होत नाही. असं ओपन ठेवलं की ते सुकून वगैरे जातात भाज्या, तर तसं अजिबात होत नाही. थोडंसं इन्व्हेस्टमेंट केली वस्तूंमध्ये की आपण ज्या वस्तू घेतो यूज करतो त्या टिकतात बऱ्यापैकी, असं माझा तरी स्वतःचा अनुभव आहे. मी पहिले कॅरीबॅगमध्ये वगैरे असंच ठेवून द्यायचे, मग ते पटकन खराब व्हायचं, पटकन सुकायचं.
पण जेव्हापासून हे ऑर्गनायझर घेतले तेव्हापासून अजिबात नाही. भाज्या जोवर आहेत तोवर छान राहतात. शक्यतो मी जास्तीच्या भाज्या यांना आणायला सांगतच नाही. जेवढ्या लागतात आम्हाला दोघांना तेवढ्याच घेऊन येतो आम्ही, किंवा मग घरून जरी आलं तरी. इथे ना छान मसाला वगैरे परतून झालेला आहे. ह्याच्यात मी बेसिक मसाले टाकलेत आपल्या घरी जसे असतात ते. आणि त्याच्यानंतर बघू शकता किती छान रंग आला आहे. त्याच्यामध्ये मी वाटाणा घालून घेते, वाटाणा आणि पाणी. तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मला इथे थोडी ग्रेव्हीची भाजी करायची होती. यांना सुक्या भाज्या अजिबात आवडत नाहीत, त्याच्यामुळे ग्रेव्हीच्याच भाज्या कराव्या लागतात. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि शेंगदाण्याचा थोडासा कूट. जास्त पातळही भाजी नाही आवडत आणि जास्त घट्टही नाही. आणि हा अलीकडचा गॅस जरा जास्त मोठा आहे. कुकर छोटा असल्यामुळे पटपट शिट्ट्या होतात, म्हणून मी छोट्या गॅसवर मधल्या गॅसवर ते ठेवून देते. याच्यात 4 शिट्ट्यांमध्ये आरामात वाटाणा शिजून जातो आणि भाजीही पटकन होते. भाजी होते तोपर्यंत मी मुलांना आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्यांना फ्रेश केलं. त्यांचं एकदा आवरून दिलं ना की टेन्शन नाही राहत. त्यांचा नाश्ता वगैरे झाला होता. तुम्ही जसं की सांगितलं, चहा मी घेतला, त्याच वेळेस त्यांना नाश्ता केला होता. त्यांनी खाऊन घेतलं. मुलांची खूप नखरे असतात खातेवेळी, पण कसं तरी नादी लावून थोडं का होईना त्यांना चारावं लागतं. शिव बऱ्यापैकी त्याच्या आवडीच्या गोष्टी असेल तर त्याला खा नाही म्हणावं लागत, तो हातानेच खातो. बारक्याला चारावं लागतं. त्याचंही तो आता फीड करतो, त्याच्यामुळं तो जेवायला नको म्हणतो, खात नाही वरचं अजून एवढं काही. तर इथे मी भाजीसाठी कुकर तिकडे ठेवला, मुलांना आंघोळ्या वगैरे घातल्या आणि किचनमध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदी चहाची वगैरे जी भांडी होती ती पटकन घासून घेतली. घासतच होते की तेवढ्यात शेजारची मुलगी आली होती, तिच्याशी गप्पा मारत होते. आता लवकरच आमच्या इथे, म्हणजे मी इथे राहायला आली आहे ना, रांजणगावच्या इथे राहतो आम्ही, इथे राहायला आली आहे ना, तर ह्या गावातली यात्रा आहे. तर त्याच्याबद्दलच आमचं डिस्कशन चालू होतं की काय करायचं आहे काय नाही. आमच्या गावाकडची यात्रा अक्षय तृतीयाला असते, त्यालाही आम्ही जाणार आहे. तेव्हाही मी ब्लॉग वगैरे शूट करेल आणि नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. इथलं बघू जाणार आहे की नाही. जर गेले तर नक्कीच शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल की कशी असते यात्रा वगैरे. याआधी आम्ही ह्या गावातल्या यात्रेला आलो आहे, त्याच्यामुळं थोडीफार आयडिया आहे मला की कशी असते कशी नाही. पण बघू, यावेळेस गेलो आम्ही तर नक्की तुमच्याशी शेअर करेल. इथलं जे ग्रामदैवत आहे खंडेराव महाराज, त्यांची यात्रा असते. तर इथे भांडे वगैरे माझे घासून झाले. आता मी हे डब्बा न्यायला येणार होते, त्याच्यामुळं पटकन हे करत होते, चपाती वगैरे बनवून घेणार होते. कारण माझं असं असतं की आम्हाला ज्यावेळेस जेवायचं त्याच वेळेस मी चपात्या बनवते. कणिक मळून ठेवते सकाळी, ज्यावेळेस आम्ही जेवायला बसणार असतो त्यावेळेस मी चपाती गरम गरम करून, तेही खायच्या वेळेस डबा न्यायला येतात, त्याच्यामुळं तेही गरम गरम जेवतात आणि आम्हीही गरम गरम खातो. हे पहा किती छान भाजी तयार झाली आहे. कोथिंबीर खूप आवडते मला, त्याच्यामुळं जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये माझी कोथिंबीर ही जास्त असते भाजीमध्ये. तर इथे ना मी त्यांच्यासाठी डब्यात भाजी वगैरे काढून ठेवली थंड होण्यासाठी थोडीशी, कारण गरम गरम झाकण लावलं की ते पॅक होतं, हवा पकडतं, त्याच्यामुळं. चपात्या करायचं काम चालू होतं माझं आणि नेहमीप्रमाणेच मुलांची लुडबुड मध्ये मध्ये. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, किंवा तुम्ही कमेंट करत नाही, किंवा मलाही समजत नाही आहे नेमकं मी जे दाखवते ते बरोबर आहे की नाही. तर हेही आले होते डबा नेण्यासाठी, तर यांचा मी डबा भरायसाठी पटकन माझं चाललं होतं की पटपट चपात्या लाटून द्यायच्या, कारण आम्हालाही जेवायचं होतं, भूक लागली होती खूप. माझी बरीच कामं आवरली होती, कपडे वगैरे सगळं झालं होतं, फक्त आता चपाती बनवायची आणि जेवण करायचं, बाकी सगळं आवरलं होतं आमचं. त्याच्यामुळं बराच वेळ गेला त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि छान वाटतं गरम गरम जेवण करायला. आधी बनवून ठेवायचं मग जेवायचं ते अजिबात नाही आवडत, म्हणून माझं चालूच असते की
मी शिवला पण बऱ्यापैकी माझं असंच असतं की ज्यावेळेस त्याला खायचं आहे त्याच वेळेस त्याला बनवून द्यायचं. असं अजिबात नसतं की मी आधी बनवून ठेवते आणि मग ते त्याला देते. कृष्णाचंही सेम तसंच. जास्त वेळ लागत नाही आणि इथे मला एवढं कामही नसतं, त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी त्यांच्या जेवणाकडे लक्ष देत असते की त्यांना गरम गरमच जेवायला देईल आणि ते जरा जास्त चवदारही लागतं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पाडवा झाल्याच्या नंतर माझी तब्येत थोडी डाऊन होती, त्याच्यामुळे 2-3 दिवस व्हिडिओ शूट नाही केले. आज जरा फ्रेश वाटत होतं, त्याच्यामुळे म्हटलं की शूट करावं. घरात असं वेगळं काही दाखवण्यासारखं नसतं, त्याच्यामुळं मी फक्त स्वयंपाक वगैरे करत असताना व्हिडिओ काढत असते. त्यातही माझ्या मुलांची लुडबुड असते की त्यांना असं वाटतं की ट्रायपॉड लावले, मग ते पळून घेऊन जातात, मोबाईल पळवतात माझा आणि मजा पण येते मला की आपण काय करते, त्यांना वाटतं ही मम्मी काय करते आपली. छानही वाटतं. आणि बाकी त्यांच्या ॲक्टिव्हिटीज खेळताना वगैरे कधी कधी वाटतं शूट करावं, कधी कधी नाही वाटत, कारण मस्त खेळतात ते. तर इथे ना मी त्यांना डबा वगैरे भरून दिला आणि दूध आणायला सांगितलेलं येताना, मग ते दूध घेऊन आले होते. आणि आता आम्ही जेवण करणार होतो. माझ्यासाठी आणि शिवसाठी मी चपाती बनवत होते. शिवला भूक लागली होती, त्याच्यामुळे तो सारखा मध्ये मध्ये येत होता की मम्मी खाना दो, मम्मी खाना दो. मराठी बोलतच नाही तो अजिबात. टी व्ही बघतो ना, बऱ्यापैकी हिंदीमध्येच बोलतो आणि भारी वाटतं असं नाही का की मला आवडतं. छान चाललेलं असतं त्यांचं सारखंच काय ना काय. तर इथे ना आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही ग्रेप्स खात होतो. काय खातो बोलू? तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काय खातो दादा? छान आहे एम्मी.